नमस्कार मित्रांनो, आज एक खूप स्पेशल बाळ माझ्या हाती आहे। या पेशंटला युनिकॉर्नेट युट्रस म्हणजे पिशवीचा फक्त एकच भाग होता। गर्भाशयाची पिशवी हे दोन भागांनी जुळून बनलेली असते, पण समजा जर त्याचा एखादा भाग डेव्हलप नाही झाला तर फक्त 50% ऑफ द मायोमेट्रियम इज प्रेझेंट, सो इट बिकम्स अ युनिकॉर्नेट युट्रस। हे गर्भाशयाच्या युट्राइन अनॅमलीजमध्ये मुळतं आणि ह्याचं मी चित्र तुम्हाला म्हणजे आम्ही समजून सांगू। ह्या पेशंटनी जवळपास 10 वर्ष झाले लग्नाला। पहिले 5 ते 6 वर्ष तिने माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली। जेव्हा सगळे ट्रीटमेंट अपयशी झाले तेव्हा मी म्हटलं की याला IVF ICSI लागेल, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी करावा लागेल। त्यांनी त्यावेळेस माझ्याकडे IVF सेंटर नव्हतं, पण दुसरीकडे जाऊन जेव्हा त्यांनी IVF केलं, 2 अटेम्प्ट्स त्यांचे फेल झाले। परत ते माझ्याकडे आले, तेव्हा माझं IVF सेंटर सुरू झालेलं होतं आणि आम्ही जेव्हा ट्रान्सफर केलं तेव्हा मला भीती होती की हे गर्भ रुजणार का नाही। तर त्याच्या आधी आम्ही पहिले हिस्ट्रोस्कोपी केली, आतलं अस्तर व्यवस्थित केलं, युट्राइन कॅव्हिटी एक्सपांड केली की जेव्हा गर्भ आम्ही आत सोडू तेव्हा ते ॲटलिस्ट 8व्या महिन्यापर्यंत जाईल। हे गोंडस बाळ ट्रान्सफर केल्यानंतर रुजलं आणि आज आम्ही खूप अभिमानाने सांगतो की हे 9व्या महिन्यापर्यंत बाळ गेलेलं आहे आणि हे 3 किलोचं चांगलं गोंडस मुलगा यांना हँडओव्हर करताना मला खूपच आनंद होत आहे।